हो हॅलो आहे गाईज, सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण चाललेलो आहोत अंकाई टंकाई किल्ल्यावरती। आता सध्या आपण थांबलो लासलगावच्या पाठीमागे थोडंसं। आता आपल्याला जायचं आहे अंकाई टंकाईवरती। नाशिकपासून 90 किलोमीटर आणि मनमाडपासून 10 किलोमीटर असलेला हा किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे। फायनली गाईज आपण सध्या पोहोचलेलो आहे अंकाईच्या पायथ्याशी। हे तुम्ही बघू शकता, हा रेल्वे स्टेशन आहे। इथनं मनमाडपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावरती जर आपण आलो तर इथे अंकाई नावाचं रेल्वे स्टेशन आपल्याला बघायला भेटतो। इथूनच अगदी समोर आपल्याला आपलं डेस्टिनेशन दिसत होतं। सुंदर तटबंदी असलेला हा किल्ला 2 भागात विभागलेला आहे। त्याच्या नावातूनच आपल्याला हे समजून येते। थोडा वरती चढताच आपल्याला हे निसर्गरम्य दृश्य दिसायला लागते। अविस्मरणीय असं हे डोंगररांगांचं दृश्य आणि इथलं वातावरण खूप सुंदर आहे। हा किल्ला देवगिरीच्या यादवाने बांधलेला आहे। खूप जुनी ऐतिहासिक परंपरा असलेला हा किल्ला खूप सुंदर आहे। पायथ्यालाच आपल्याला 2 टप्प्यांमध्ये 2 गुफा बघायला भेटतात। या गुफांमध्ये आपल्याला महावीरांच्या मूर्त्या दिसतात। म्हणजे या टायमिंग मागे जावं लागेल का? हां हां पूल लागतो का? ओके ओके धन्यवाद। रस्त्याबद्दल थोडीशी माहिती विचारून आम्ही पुढे निघालो। रेल्वे स्टेशन पासून थोडं पुढे आल्यावरच आपल्याला एक बेस विलेज दिसते। तिथूनच या किल्ल्याला चढायला सुरुवात होते। किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सहज गाड्या येतात। इथेच गाडी पार्क करून आम्ही चढायला सुरुवात केली। फायनली आपण ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे। खालच्या साईडला आपण आपली गाडी पार्किंग करून आणि आता सध्या आपण चालू अंकाई टंकाईच्या ट्रॅकिंगसाठी। वरती किल्ल्याचा तुम्ही व्ह्यू बघू शकता, काय सुंदर व्ह्यू आलेला आहे, एक नंबर। या साईडचा मला वाटतं हा अंकाई आणि या साईडचा आहे हा टंकाई। मे बी दोन्ही थोडंसं उलटं पालटं होऊ शकतं, पण अशा पद्धतीचे आहे। साईडला बघू शकता जुनं मंदिर आहे, एकदम जुनं मंदिर आहे। इथं हा जो दिसतो एकदम जुना मंदिर आहे। अगदी थोडा वर आल्यावरच आपल्याला ह्या 2 गुफा दिसतात। बरोबर। इथलं वातावरण अगदी थंड होतं, त्याच्यामुळे या गुफेतून निघायची इच्छा होत नव्हती। पण वेळेचं भान ठेवून आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली। उत्कृष्ट कलाकृती इथे आपल्याला बघायला मिळते। गाईज इथे भरपूर गुफा आहेत, पण सर्वांचे जवळपास गेट बंद आहेत। तुम्ही बघू शकता सर्व गेट हे बंद करून ठेवलेले आहेत काही कारणास्तव। ते मध्ये तुम्ही बघितलं तर भरपूर मोठ्या अशा या गुफा आहेत। हत्तीचं कोरीवकाम काय सुबकरित्या इथे केलेलं दिसतंय तुम्हाला। अशा या गुफा खूप सुंदर अशा गुफा आहेत, पण बहुतेक बंद आहेत। मध्ये बघितलं तर मधल्या याच्यावरती दरवाजांवरती पण एकदम सुबक असं काम करण्यात आलेलं आहे। हे बघा काय सुंदर कोरीवकाम या दगडांवरती केलेलं आहे।
आर्किओलॉजिकल साईट असल्यामुळे या गुफा बहुतेक बंद होत्या. या गुफा बघत आम्ही पुढे निघालो, कारण आम्हाला बहुतेक किल्ला चढायचा होता. आणि आता सध्या आपण गडाच्या दिशेने प्रयाण केलंय. गडावरती चढताना बाकी आमची हवा एकदम टाईट झालेली आहे. आता जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं गड नाही. बघू शकता जागेवरती चढण येते. हवा एकदम टाईट झाली. थोडंसं लांब आहे. आता पोहोचू थोड्याच टायमात. सध्या आपण येणारे सूर्यकिरणाचे चटके खूप तुफान बसत होते. हा एक किल्ला आहे. आणि थोड्याच वेळात आम्हाला पाण्याची कमतरता भासू लागली. समोर पूर्ण एकदम खतरनाक शकता. इथनं एक पायवाट केलेली आहे, पण ती पुढे थोडंसं इथनं त्याला जॉईन केलेलं आहे पुढे वरती सरळ जाण्यासाठी. आणि जर या साईडनं तुम्ही गेले तर या साईडनं सुद्धा एक पायवाट आहे. ती मला वाटतं या साईडनं जात असेल. आणि या किल्ल्यावरती जाण्यासाठी सरळ पायवाट केलेली. भरपूर मित्रपरिवार विचारत असता तुम्ही फिरण्यासाठी नेहमी किल्ल्यांवरती काय जाता, तर त्याचं हे उत्तर आहे. बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक व्ह्यू आलेला आहे इथनं. समोरचा दरवाजा इथनं आपण तिकडे पुढे चालणार काहीच बघू शकतो. काय इथे मध्ये एक गुफा आहे. मध्ये इकडे आल्यानंतर पुन्हा एक गुफा लागते. आणि इथे विहिरी टाईपमध्ये शक्यतो इथं पाणी साठ्याचं काहीतरी साधन असेल. मध्ये ही पूर्ण गुफा आहे. खूप कचरा पडलेला आहे इथे. बऱ्याच वर आलंय का आपल्याला या गुफा दिसतात, पण खाली जी ठेप आणि व्यवस्था होती ती आपल्याला इथे बघायला भेटत नाही. खालच्या गुफाच्या मानाने इथे खूप कचरा पडलेला होता आणि अस्वच्छता आणि दुर्गंधही इथे खूप होती. थरारक प्रवास हे बघू शकता तुम्ही. डायरेक्ट कडाया, या कडायावरती या रस्सीच्या साहाय्याने रस्सी बांधलेली इथं. आणि या रस्सीच्या साहाय्याने आपल्याला जायचंय वरच्या साईडला. इथे या दोरखंडाचा उपयोग न करता आपण सहजपणे चढू शकतो. साठी तिथनं सुरू झालं होतं. या मार्गाने आपण इथे गुफा बघितल्या. गुफेनंतर आपण इथनं खाली बघू शकता. इथनं वरती चढून सध्या आपण आलेलो. अजून आपल्याला वरती चढायचंय. चला. अरे हो, किती चढायचं आहे अजून आपल्याला? खूप आहे अजून. वरती आलोय आणि आम्हाला एका कुंडामध्ये हे दिसलेत. बघू शकता चिंबोड्या. या काळ्या पाट्याच्या चिंबोड्यात मासे आहेत. किल्ल्याच्या मानाने हा किल्ला थोडासा जास्त वरती, कारण की अजून आपल्याला बहुतेक चढायचं आहे. हे तुम्ही बघू शकता. समोरच्या किल्ल्याच्या तुलनेत आपण सध्या उभे आहेत. अजून आपल्याला वरती चढायचं आहे, भरपूर वरती. अगस्ती मुनींचा इथं आश्रम आपल्याला लागलेला आहे. गोशाळा आहे ही वरती. अंकाई किल्ल्यावरती हा अगस्ती मुनींचा खूप मोठा आश्रम आहे. इथे खूप मोठी यात्रा भरते. इथे दर्शन घेऊन थोडा वेळ आराम केला. या मंदिरातलं वातावरण खूप सुखद असं होतं. हे फोटो
दर्शन घेऊन मित्रांनो आता आपण सध्या चाललोय पुढच्या साईडनं. पुढं गड अजून बाकी आहे, तर बघूयात पुढे अजून काय आहे का. इथे जर तुम्ही बघितलं तर त्या साईडला तिथे अगस्त्य मुनींचा आश्रम लागला आपल्याला. वरती झेंडे वगैरे आहेत आपले, तर मग तिथे असू शकतं काहीतरी मंदिर वगैरे छोटं. आणि समोर पण काहीतरी बावडी टाईपमध्ये आहे, तर आपण त्या साईडला चाललोय आता. मित्रांनो एकदम अप्रतिम गड आहे. तुम्ही जर इथे व्हिजिट कराल तर तुम्हाला समजेल का किती सुंदर ट्रॅकिंगसाठी हा गड आहे. इथे तुम्ही बघू शकता वरती सुद्धा गायी वगैरे इथे आहेत. गावातले जे गायी असतात ते चरण्यासाठी या डोंगर रांगांवरती येत असतात. तर इथे काही आलेले आहेत, फक्त एखाद्याने धावू नये आपल्यावरती, बस एवढंच. तिथे शिंगे जर बघितले तुम्ही तर खूप मोठे मोठे शिंगे आहेत त्यांना. सध्या आपण चाललोय पुढच्या साईडला. ते बघा तिथे बसलेले आहेत. गाय बघणार आहे किती मोठी पण. हा बाय हा कंद एकदम खतरनाक. थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता ते छोटंसं तळ आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता समोरही थोडेसे किल्ल्याचे अवशेष आहे. पुढे माकड, ते बघ रे माकड अनुज, तर बघ माकड पण आहे तिथे बरं का. या बघा इथे बसलेले आहेत. झूमिंग मध्ये दिसत नाही. उतरायला सुरुवात केलेली गाईच. सध्या आपण उतरतोय आणि आपल्याला जायचं आता त्या किल्ल्यावरती. तो पॅच बघू शकता तुम्ही. वरती आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. वरती पूर्ण पठार आहे. आपल्याला बघ ते दोघं जण भेटले होते बघ, दिसले का ते वरती बसलेत बघ आता. सो गाईज आता भेटूयात आपण डायरेक्ट वरच्या पॅचला. पाण्याची टाकी विकी दाखवली. नाही, रतनगडचा आपला ट्रॅक कंप्लीट न झाल्यामुळे आपला तो थोडंसं हे झाला, पण परत एकदा आपल्याला जायचं आहे तिथं, त्याच्यामध्ये काही विषय नाही. पण इथे वाटलं थोडंसं आल्यासारखं. हे जर ग्रीनरी वगैरे बघितले तुम्ही, एकदम तुफान. चल 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 काहीच आता लागलेली एकदम तुफान भूक आपल्याला. खालचं पॅसेज बघूयात आणि तिथे बसू, थोडंसं जेवण वगैरे करू आणि मग आपण तो गड चढायला सुरुवात करू. येतानाच आपण चटणी, चपाती, भाजी वगैरे आणले होते आणि सध्या आपण जेवण करतोय. जेवण झालं का मग आपण चढणार आहे हा पुढचा किल्ला. गेली का नाही. सो गाईच आता जेवण झालेलं आहे. सध्या आम्ही आता झोपलोय, बघू शकता. एक झोपून घेतलंय आणि किल्ला आळस आला. आता पुढे अजून चढायचं आहे आम्हाला, पण सध्या तरी 15-20 मिनिटं आराम करतो आणि मग वरती चढायला सुरुवात करतो. झोप ना, झोप ना. इथे थोड्या वेळ आराम करून पुन्हा किल्ला चढण्यासाठी सज्ज झालो. आताच झोपेतून आपण उठलेलो आहे आणि चांगलंच आपलं काहीतरी चावलेलं आहे. बघा बघू शकता पायाला पण काहीतरी चावलंय आपलं. कुठे गेलं पाय. हा, आणि आता आपल्याला चढाईसाठी सुरुवात करायची. निसर्ग हा आपल्यासाठीच आहे आणि याचा आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे. सो गाईज सध्या आपण हा ट्रॅक कंप्लीट केलाय. जेवण केलंय, एक मस्त झोप काढली, 20-1 मिनिटाची झोप काढली आणि सध्या आपण इकडे वरती चाललोय. जागेवरती चढ असल्या कारणाने लगेच दम लागतोय. पण या गडाचा जर व्ह्यू बघू शकता.
चढल्यावरती आपल्याला हे पाण्याचे टाकसाल लागलेले आहेत आणि ते तसं मित्रांनो भरपूर खोल आहेत. ते जागेवरती त्यांना पायऱ्या बनवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तिथनं चढण्यासाठी असे 1 2 3 टाकसाल आहेत. मासे आहेत आणि छोटे छोटे मासे पण आहेत मित्रांनो इथे या पाण्याच्या टाकसामध्ये. वरती थोडंसं पॅच राहिला आपला. ट्रॅकिंगसाठी सोप्या श्रेणीतील किल्ला असल्यामुळे या किल्ल्यावरती तुम्ही सहजासहजी चढू शकता. रस्त्याचं स्वरूप बघू शकता तुम्ही, एकदम डेंजरस. हालाकी पुढे जाऊन आपल्याला लगेच शिड्या लागतात. पूर्ण असा हा डोंगर चढून आपल्याला जायचं वरती एकदम त्या टॉपला. तुम्ही बघू शकता तोच पॅच आहे का जिथनं आपण जागेवरती चढ आहे तिथनं, आणि तिथे दोरी वगैरे बांधलेली चढण्यासाठी. म्हणजे एवढा डिफिकल्ट नाही आहे, तुम्ही सहजासहजी विदाऊट दोरीने पण जाऊ शकता. पण थोड्याशा पायऱ्या स्लिपी आहेत त्याच्यामुळे जाताना थोडंसं हळूहळू आपण तिथे जाऊ शकतो. एवढं काही नाही आहे, पण जागेवरती चढ आहे पूर्ण, त्याच्यामुळे त्या टप्प्यामध्ये खूप दम लागला. एकदम जागेवरती पॅच येतो. सध्या हा पण सेम तसंच आहे, जागेवरती चढ नाही. पुढं बघा तुम्ही डोंगर रांगा ही. झोपेतून उठल्यानंतर मित्रांनो आपल्याला वरती चढायचं बिलकुल कंडिशन नव्हती आपली, एकदम स्वस्त झालं होतं. मग फायनली आपण वरती आलोय. थोडासा नॉर्मल पॅच बाकी राहिला आहे, इथनं गेलो आपण टॉपला पोहोचू. वरती जाऊन पाहिलं तर झाडं टाकून सर्व रस्ता बंद केलेला होता, त्यामुळे इथूनच मागे फिरायचं ठरवलं. परंतु वरपर्यंत पूर्ण किल्ला सर करायचा या भावनेने आम्ही पुढे गेलो. ही काटेरी झाडे साईडला करत आम्ही रस्ता बनवला. फायनली आपण पोहोचलोय या किल्ल्याच्या एकदम शेवटच्या शिखरावरती. पुढे आपण तो किल्ला चढून आता हा किल्ला इथे चढलोय. वरती पोहोचलो तर हवा भयंकर सुटली होती आणि पावसानेही काळोख घालायला सुरुवात केली. गाईज आता तुम्ही म्हणाल काय दिसलंय, समोर बैल वगैरे चरताय आणि हा त्यांना फालतू मध्ये त्यांच्या उंगली करतोय. आता पुन्हा आम्ही रिटर्नच्या दिशेने चाललोय. हा आहे किल्ला अंकाई टंकाई. पुढे छोटस मंदिरा टाईप मध्ये काहीतरी. याच बैलांशी हा पंगा घेत होता. आता सध्या आपण चालू त्या झेंड्याच्या दिशेने. समोर एक छोटस मंदिरा टाईप आकाराचं काहीतरी आणि झेंडे बघू पुढे जाऊन काय निघतं ते. शेवटी गाईज इथे पोचलोय आपण आणि इथे आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. समोर दिसतंय नंदी महाराज आणि समोर आपले भगवान महादेव. इथे थोड्या वेळ बसून महादेवाचं दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीने आणखी एक किल्ला आमच्या यादीत समाविष्ट झाला. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.